न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कापसाला 10,000 रुपये हमीभाव द्या, आम आदमी पार्टीचा तहसीलदारांमार्फत सरकारला इशारा। वाढती महागाई, मजुरी आणि शेती साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी पंकज घाटोडे म्हणाले की एकेकाळी सोन्याचे आणि कापसाचे भाव समान होते, म्हणून कापसाला पांढरे सोने म्हटले जाई। आज सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असताना कापसाचे दर मात्र स्थिर आहेत। हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे। शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला। या प्रसंगी पंकज घाटोडे, प्रकाश भोबळे, जामवंत वारकरी, संजय टेंभेकर, संजय राऊत, गजू चौधरी, मदन मोरे, अरुण गुरव, कालिदास बुधोलिया, मोरेश्वर वाघमारे, योगेश राऊत, छत्रपती लांबट, दिनेश मछले, रवी वानखेडे, महेंद्र गोंढाणे, अनामिका ढिमोले, रुई शेख, वैशाली जवंजाळ, अन्सार शेख, वसंत भागवत, प्रदीप देवारे, रमेश धनवले, लक्ष्मण कोल्हे, शुभम बनसोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।